आता वृत्त सविस्तर. दुकानातील रोकड घरी नेत असताना दोन व्यापारी भावंडावर अकोल्यात 6 लुटारूंनी हल्ला करून 14 लाखांची रोकड लंपास केली आहे. गुरुवारी यांचे कोठडी बाजारात बीके ट्रेडर्स नावाचे व्यापारी प्रतिष्ठान आहे. धर्मेश आणि सुनील गुरुवानी हे दोघे भाऊ गुरुवारी रात्री दुकान बंद करून दुकानातील 14 लाख रुपयांची रोकड एका बॅग मध्ये घेऊन स्कूटरने घरी जात होते. याच दरम्यान घरी जात असताना गुरुवानी यांचा मागोवा घेणाऱ्या 6 जणांच्या टोळक्याने दोघाही भावांवर हल्ला चढवला. त्यामुळे दोघेही भाऊ मोटरसायकलवरून खाली कोसळले. टोळक्यातील सदस्यांनी अंधाराचा फायदा घेऊन धर्मेश गुरुवानी यांच्या जवळील रोकडची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु धर्मेश यांनी बॅग घट्ट धरून ठेवली होती. ही बॅग त्यांच्या हातून हिसकवण्यासाठी टोळक्यानं दोघेही भावांवर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. धर्मेश आणि सुनील यांनी त्यांचा हल्ला परतावून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु टोळक्यातील सदस्यांनी सुनील गुरुवानी यांना पळवून लावले आणि धर्मेश यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्यांच्या हातातील 14 लाखांची रोकड असलेली बॅग पळवून नेली. दोघेही भावांचा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीला धावले, परंतु तोपर्यंत टोळके पसार होण्यात यशस्वी झाले. जखमी धर्मेशला सुनील गुरुवानी यांनी खासगी रुग्णालयात भरती केली आहे. या घटनेचा तपास अकोला पोलीस करतायत, परंतु परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे दहशत निर्माण झाली आहे.